नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपलं स्वागत आहे आपल्या माहिती मंच या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट घेऊन आलेलो आहे. ते अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. काय माहिती आहे 14व्या हप्त्याची जी आतुरता लागलेली आहे महिलांना याबद्दल सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर तो हप्ता हा आतापर्यंत यायला पाहिजे होता. ऑगस्टचा जो हप्ता आहे, तो आतापर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये यायला पाहिजे होता, पण आलेला नाही. तो कशामुळे आलेला नाही, ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत. तर 14वा हप्ता या 14वा हप्ता हा तुम्हाला कधीपर्यंत म्हणजे आतापर्यंत यायला पाहिजे होता. जर आपण मागचा रेकॉर्ड पाहिलं, लाडक्या बहिणीचे जे योजनेचे मागचं रेकॉर्ड आहे पैसे येण्याचं, त्यात ते जर पाहिलं आपण तर आपल्याला 5 तारखेपर्यंत कोणत्याही महिन्याच्या 5 तारखेपर्यंत आपल्याला पैसे येतात. पण असं झालेलं नाहीये. लाडक्या बहिणीचा जो ऑगस्टचा हप्ता आहे, तो जो 14वा हप्ता आहे, तो आतापर्यंत आलेला नाही. याचं कारण काय? या कारणामुळे ऑगस्टच्या हप्त्याला विलंब. कोणते कारण आहेत? ते आपण पाहूयात, की या कारणामुळे ऑगस्टच्या हप्त्याला जो विलंब झालेला आहे, ते कारणे कोणती आहेत? आणि तसेच मध्ये मंत्री आदित्य यांनी काय स्पष्टीकरण दिलेले आहे 14व्या हप्त्याबद्दल, तसेच ऑगस्टच्या हप्त्याबद्दल ते आपण पाहूया. काय आहे तर तांत्रिक अडचणी आणि त्यांची खात्याची जी पडताळणी आहे, ती सुरू केलेली आहे. जी तांत्रिक अडचणी आहे, ज्या येत आहेत खात्यांच्या जी पडताळणी होत आहे, त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या अडचणी काय तर लोकमत टाइम्सच्या अहवालानुसार लोकमत टाइम्सचा जो अहवाल आहे, त्या अहवालानुसार ऑगस्ट 2025चा हप्ता अजून फक्त विलंबामुळे जमा झालेला नाही. कारण काय तर व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू आहे. काय सांगितलेलं आहे लोकमत टाईमच्या अहवालानुसार मी सांगत नाही. हा नामांकित लोकमत टाईम जो लोकमत पेपर आहे, त्याच्या अहवालानुसार विलंब का होत आहे? तर व्हेरिफिकेशन जी प्रोसेस आहे, ती व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याने थांबवत आले आहेत. म्हणजे सुरू असल्याने काय झालेलं आहे तर त्या व्हेरिफिकेशनमुळं जो ऑगस्टचा 14वा हप्ता आहे, त्याला विलंब होत आहे. त्याच्यामुळे त्यांनी प्रोसिजर आहे ती सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळे 14व्या हप्त्याला विलंब होत आहे. फर्जी खाते तसेच काय तर फर्जी खाते, अपात्र लाभार्थ्यांचा लाभ टाळण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. व्हेरिफिकेशन कशासाठी करत आहेत? तर जे फर्जी खाते आहेत, जे अपात्र महिला आहेत, जे अपात्र लाभार्थी आहेत, त्यांना या प्रोसेसमधून वगळायचं आहे आणि ज्या अकाउंट खरे आहेत किंवा जे अकाउंट फेक अकाउंट नाहीयेत आणि ज्या मात्र महिला पात्र आहेत, अशांनाच हा लाभ मिळाला पाहिजे. या प्रोसेसचा हा भाग आहे. त्यामुळे जी व्हेरिफिकेशन पडताळणी आहे, ती सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळे एक विलंब होत आहे ऑगस्टच्या हप्त्याला. सरकार कदाचित ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्याचा एकत्रित पाठवण्याची योजना आखत आहे. परंतु याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. काही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा काही यूट्यूबरच्या काही बातम्यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती आली असेल, की ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र पाठवण्याची जी योजना आहे त्यांनी असे पाठवण्याची जी योजना आखत आहे. सरकार असं करत आहे का? तर या अगोदरचा आपण व्हिडिओ टाकला होता, की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार का? तर तसं जे न्यूज चॅनलच्या माध्यमातून तसेच सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली होती, की ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित मिळू शकतात. पण त्याची अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही. त्यामुळे अ, या या योजनेचा ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्र मिळेल का नाही याची शाश्वती कमी आहे. तसेच दुसरं कारण काय आहे तर लाभार्थ्याची जी पात्रता तपासणी आहे, ती लाभार्थ्याची पात्रता तपासणी आहे ती सुरू केलेली आहे. म्हणजेच बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्र सरकारने 26.34 लाख लाभार्थ्यांचे फायदे निलंबित केलेले आहेत. ते 26.34 लाख ज्या लाभार्थी महिला आहेत, त्यांचे ते ते आप त्यांना निलंबित केलेलं आहे म्हणजे त्यांना काय केलेलं आहे, त्यांना अपात्र केलेलं आहे. 26 लाख
26.34 लाख महिला या अपात्र केलेल्या आहेत. या कारवाईचे मुख्य कारण काय आहे तर अनेक अर्जदार पात्रता निकष पूर्ण करत नसत. म्हणजेच काय तर खूप अर्जदार असे होते की ते त्यांचे जे निकष होते, जे अटी होत्या, त्या अटी त्या पूर्ण करत नव्हते. त्यामुळे जसे की बघा तुम्ही आता सरकारी कर्मचारी असो किंवा अधिक उत्पन्न, तसेच फेक अकाउंट जे आहेत, ते यामध्ये आहेत. या 26 लाखामध्ये कोण आहेत तर सरकारी कर्मचारी आहेत. म्हणजे सरकारी कर्मचारी महिला याचा लाभ घेत होत्या. तसेच अधिक उत्पन्न लिमिट किती होती तर 2.5 लाखाची लिमिट होती तुम्हाला. 2.5 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार होते. तर या 2.5 लाखाची मर्यादा यांनी ओलांडलेली आहे. अशा महिलांना हा लाभ मिळत होता. त्यांनाही अपात्र करण्यात आलेला आहे. तसेच तुम्ही पाहिलं असेल की फेक अकाउंट म्हणजे लेडीजच्या नावानेच अकाउंट बनवून पुरुषांनी याचा फायदा घेतलेला होता. अशांनाही या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. म्हणजे अशी पूर्ण मिळून किती आहे तर जी संख्या आहे ती किती आहे तर 26.34 लाख एवढी आहे. अशी सत्यता पडताळणी आणि अशा लाभार्थ्यांच्या योजनेचा वापर रोखण्यासाठी सरकार कठोर उपाययोजना करत आहे. जी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर गोरगरीब, अनाथ महिला, निराधार महिला या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असं सरकारनं ठरवलेलं आहे. त्यामुळे सरकार कठोर उपाययोजना करून ज्या अपात्र महिला आहेत त्यांना ज्या महिला या अटीमध्ये बसत नाहीत त्या महिलांना अपात्र करत आहे. आता मंत्री आदित्यताई तटकरे यांचं प्रत्युत्तर काय आलेलं आहे तर काही रिपोर्टरनी किंवा काही प्रसार माध्यमांच्या रिपोर्टरनी त्यांना विचारलं असता की ऑगस्टचा हप्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही. तर याला विलंब का होत आहे? तर प्रत्युत्तरामध्ये मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे? तर महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ऑगस्टचा हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाईल आणि सरकार हा मुद्दा तत्परतेने हाताळत आहे. म्हणजे मंत्री बी या महिलांच्या बाजूने आहेत की लवकरात लवकर महिलांना 14वा हप्ता देऊन खुश करावा. पण त्यांच्याही हातात नाहीये. काही प्रोसेस चालू आहेत. काही प्रोसेसचा भाग असतात आणि त्यांनाही काही करता येत नाही प्रोसेस पुढे. त्यामुळे प्रोसेस झाल्याशिवाय 14वा हप्ता हा लवकरात लवकर मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये येत्या 4 ते 5 दिवसामध्ये ऑगस्टचा हप्ता येईल. पण अद्यापपर्यंत जी-आर आलेला नाही. जी-आर आल्यानंतरच तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. पण अद्यापपर्यंत जी-आर आलेला नाही. म्हणजे पैसे यायला एक 7 ते 8 दिवस लागतील. कदाचित ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ताही एकत्र मिळू शकतो. ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ताही एकत्र मिळू शकतो. त्यामुळे तशी ही शाश्वती आहे की तुम्हाला सप्टेंबरमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्रित मिळतील. पण याची अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे यावर बोलणं योग्य ठरणार नाही. तर मंत्री आदित्य तटकरे यांनी लवकरात लवकर महिलांना न्याय देऊन 14वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावा. ही सर्व महिलांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.